एस स्पेसिफिक, एम मेजरेबल, ए अटेनेबल, आर रिअलिस्टिक आणि टी टाइम बाउंड. तुमच्या गोलची दिशा स्मार्ट असावी लागते. स्मार्ट म्हणजे काय, तर स्मार्टचा एक फॉर्म्युला आहे SMART. सो तुमचे गोल निश्चित करा. एस इज स्पेसिफिक, तो माझं स्पेसिफिक गोल, माझं कॅम्पेन किंवा मार्केटिंगचं उद्दिष्ट डिसाईड करताना क्लिअर पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला जास्तीत जास्त व्हिजिटर आहेत असं नको. जास्तीत जास्त म्हणजे किती, तुमचं स्पेसिफिक गोल पाहिजे. मला माझ्या वेबसाईटवर दर महिन्याला एक 10,000 व्हिजिटर हवे आहेत किंवा 100 लाईक्स हवे आहेत. सो तुमचे गोल स्पेसिफिक पाहिजे. दुसरा एम, सो स्मार्ट मधला जो एस आहे तो मी सांगितला. एम म्हणजे मेजरेबल. सो तुमचा जो गोल आहे तो मेजरेबल असावा. सो नंबर जर क्लिअर असेल, जसं मगाशी मी सांगितलं की मला 10,000 व्हिजिट्स पाहिजे आहे, तर ते मेजरेबल आहे आणि त्या लक्ष्याच्या आपण किती जवळ पोहोचलोय हे आपल्याला कळू शकतं. तिसरं अटेनेबल म्हणजे अचीव्ह करण्यासारखं पाहिजे. उगाच एका रात्रीत मी 10 लाख सेल्स आणतो असं नको. सो तुमचं गोल आव्हानात्मक असावं, पण ते अशक्य किंवा अगदीच नॉट रिचेबल, नॉट अटेनेबल नसावं. सो तुमच्याकडे किती साधनं आहेत, तुमचं बजेट किती आहे, तुमच्याकडे वेळ किती आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून तुमचं मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह तुम्ही ठरवलं पाहिजे. सो तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही ध्येय सेट करा आणि मग ते हळूहळू क्षमतेनुसार वाढवत जा. SMAR म्हणजे रिअलिस्टिक. सो रिअलिस्टिक म्हणजे काय, स्वतःशी प्रामाणिक राहा की तुमची टीम काय करू शकते, सध्या मार्केटची स्थिती काय आहे, आधीमध्ये येणारे अडथळे काय आहेत याचा तुम्ही आधीच विचार करू शकता. आणि तुमच्याकडे जर बजेट कमी असेल तर लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय सध्या तरी वास्तववादी नाही, ते हळूहळू तुम्ही करू शकता. सो तुमच्या व्यवसायासाठी आत्ता जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ शकता. आणि शेवटचं टी स्मार्ट मधलं, टी म्हणजे टाइम बाउंड. त्याला एक वेळेची मर्यादा आखा. म्हणजे अनलिमिटेड काळासाठी मी एखादं गोल अचीव्ह करणार आहे, मी 1 करोडचा सेल्स करणार आहे, पण त्याला पुढे काहीच टाइमलाईन दिलेली नाही, तर ते अगदीच हे वायर होऊन जातं. सो या केसमध्ये प्रत्येक ध्येयाला एक टाइमलाईन द्या, डेडलाईन द्या की 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, मला 31 मार्च पर्यंत माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला 1,000 सबस्क्रायबर हवे आहेत. यामुळे काय होतं, तुमच्या कामामध्ये गांभीर्य येतं आणि मग तुम्ही तुमची गोष्ट नीट करू शकता. सो मी परत रिपीट करतो समरी थोडक्यात. स्मार्ट गोल SMART म्हणजे काय, एस म्हणजे स्पेसिफिक, मला माझ्या कोर्ससाठी 50 स्टुडंट हवे आहेत. एम म्हणजे मेजरेबल, मी फेसबुक आणि डॅशबोर्ड मधनं रोजचे ऍडमिशन ट्रॅक करीन. ए अटेनेबल, माझं 10,000 रुपयाचं बजेट आहे, त्यातून मला 50 ऍडमिशन मिळवणं शक्य आहे का. आर म्हणजे तुमच्या कोर्स जो आहे त्याला मार्केटमध्ये किती रिअलिस्टिक मागणी आहे, किती शक्य आहे. आणि टी म्हणजे मला येत्या 4 आठवड्यामध्ये हे गोल पूर्ण करायचा आहे. सो तुम्ही तुमच्या गोल्सला आकड्यांचं बंधन गाठलं तर तुमचा बिझनेस नक्कीच यशस्वी होऊ शकतो.